जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्सवर। आणि मित्रांनो, आता जसं तुम्ही व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकट मधून बनवला, एकदम सोपा आहे, ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टाग्रामवर हल्लीचा व्हिडिओ। ओके, तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप जे ते कॅपकट जर तुम्हाला पाहिजे असेल तर APK मधून लेटेस्ट प्रो APK ओके, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशनवर दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम ॲपवर जायचं आहे, SD क्रिएशन सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिंपली मित्रांनो ॲप ओपन करून प्लस न्यू प्रोजेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो न्यू प्रोजेक्टच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर जे काय तुमचे फोटो असणार आहेत ते फोटो सिंपली मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। मित्रांनो फोटो ॲड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, बघू शकता इथं सिलेक्ट 1 2 3 मी असं बघू शकता तुम्हाला दाखवतो इथं। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे खूप सारे फोटो इथं जे ते जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सिलेक्ट करून घ्याल तेवढं चांगलं आहे। ओके, तर माझ्याकडे तर 9च फोटो आहेत, तर मी तेच रिपीट फोटो इथं ॲड करून घेणार। ओके, तर 9 ॲड करून घेतलेले, त्यानंतर ॲडच्या बटनावरती क्लिक करतो, तर बघू शकता 9 ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं ॲड झालेले आहेत। त्यानंतर या फोटोच्या शेवटी जायचं आहे, परत प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो परत जे काही मी आता 9 फोटो जसे ॲड करून घेतले होते तेच परत मी जे इथं ते 9 फोटो परत एकदा असे ॲड करून घेणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला इथं विषय काय करायचा आहे, असे 50 ते 60 फोटो लागणार आहेत तुम्हाला, कारण ह्याचे जे ते बीट जास्त आहेत, तर तुम्हाला तेच फोटो परत पण ॲड करून घ्यावे लागतील, किंवा तुमचे जास्त फोटो असतील तर ओके मध्ये कार्यक्रम होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो इथं 3-4 वेळा मी इथं ॲड करून घेतले, काही विषय नाही। स्टार्टिंगला यायचं परत आणि ॲड ऑडिओच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथं खाली एक्स्ट्रॅक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्टच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो सिंपली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जो काही आपण डाउनलोड करायला व्हिडिओ दिलेला आपल्या मटेरियलमध्ये तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर सिंपली मित्रांनो बघू शकता ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो इथं जे ते खाली सॉन्ग जे ते आलेलं आहे, सॉन्ग आल्यानंतर सिंपली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे ते बघू शकता या जे काही सॉन्ग आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इकडून डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे। खाली तुम्हाला बीट्सचं ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲटो जनरेटच्या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर। आणि मित्रांनो इथं जे ते बघू शकता बीट जे ते इथं ऑटोमॅटिक ॲड झालेले आहेत। ओके, तर सिंपली आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं जे हे जे दिसतंय त्याला एकदम शेवटी घेऊन जाईल, जेणेकरून जास्त बीट इथं जे ते बरोबर व्यवस्थित एकदम जनरेट होणार आहेत, किंवा तुम्ही 4 वरही ठेवू शकता, काही विषय नाही। ओके, त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं, इथं जे ते बघू शकता खाली येलो म्हणजे जे काही डॉट दिसत आहेत बघू शकता अशा प्रकारचे, ते आपले बीट इथं जनरेट झालेले आहेत। तर आता तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला येऊन जायचं आहे आणि असं झूम करायचं दोन्ही बोटांनी सॉन्गवर टच करून। ओके, त्यानंतर मित्रांनो इथं इथे बघू शकता हा जो इथे चढ आहे, आणि इथं बघू शकता जी पांढरी कांडी ती आपण बरोबर जो काय उतार आहे दोन्ही चढाच्या मध्ये तिथं आणलेले। त्यानंतर आपल्या पहिल्या फोटो जो काय फोटो असणार आहे तो पहिला फोटो सगळे व्यवस्थित तुम्ही सेट करून घ्यायचे, ते म्हणजे कसे ते दाखवतो तुम्हाला। ओके, सिंपली काय करायचं, बॅक यायचं तुम्हाला आणि इथं बघू शकता खाली जे ते ॲक्सेप्ट रेशो अशा प्रकारचा बटन दिसणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला जायचं आहे आणि सिंपली 9:16 रेशो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो आणि सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि असं 2 बोटांनी धरून बरोबर असा जो तो फोटो फुल स्क्रीन सेट करून घ्यायचा आहे। मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जेवढे काय आपले फोटो असणार आहेत ते सगळे फोटोला असे बरोबर व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे। तर सगळे फोटो मी व्यवस्थित असे फुल स्क्रीनवर सेट करून घेतले बघू शकता। ओके, त्यानंतर स्टार्टिंगला यायचं मित्रांनो आणि इथं सॉन्ग होते, इथं सॉन्ग असं म्हणजे झूम करायचे दोन्ही बोटांनी। त्यानंतर बघू शकता इथं जिथे इकडे टोंग आहे सॉन्गचा जो काय बीट असणार आहे, आणि इकडे पण म्हणजे चढ आहे, तर जिथं उतार आहे तिथं आपली ही पांढरी कांडी जी ती घेऊन यायची आहे। आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। स्पीडच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर फोटोचे 2 पार्ट होणार आहेत। नंतर डिलीटच्या बटनावर क्लिक करून आपला जो काय फोटोचा पुढचा पार्ट असणार डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, थोडंसं पुढे जायचं, इथं बघू शकता इथं चढ आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर उतार आहे। ओके, तर उताराचे तिथं यायचं आहे आणि सिंपली मित्रांनो स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून परत एकदा पुढच्या फोटोला स्प्लिट करायचं आहे आणि पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं बघू शकता आता इथं चढ आहे, थोडंसं पुढे जायचं आहे, इथं उतारात बरोबर जिथं खोलगट म्हणजे बघू शकता दोन्ही म्हणजे खड्डा दिसत आहे तिथं यायचं आहे आणि सिंपली मित्रांनो स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं जे ते बघू शकता इथपर्यंत बघू शकता खूप म्हणजे जे काही बीट आहेत ती खूप सारे आहेत, तर मी जर सगळे दाखवत बसलो तर खूप वेळ जाईल। ओके, तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथपर्यंत जे काही बीट असणार आहेत ते खूप सारे आहेत, तर सगळ्या बीटला इथं जे ते खड्ड्यात बरोबर तुम्हाला जे ते फोटोला स्प्लिट करून पार्ट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो मी इथं पार्ट करून घेतो आणि मित्रांनो इथं बघू शकता इथं जे काही मी तुम्हाला सांगितलं इथपर्यंत जे छोटे छोटे पार्ट आहेत बघू शकता इथपर्यंत। ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं जे ते काहीच म्हणजे बीट नाहीत। ओके, तर त्यानंतर इथं मोठा वाला बीट आहे, ते म्हणजे मोठा जो काय उंच वर गेलेला बीट आहे त्याच्या मागे म्हणजे त्याच्या बॅक साईडला यायचं आहे आणि इथं कर द्यायचं आहे फोटोला। त्यानंतर पुढे जायचं, परत एकदा बघू शकता इथं छोटावाला बीट आहे, तिथं बीट स्प्लिट करायचं आणि पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आपला, म्हणजे इथे पण एक बीट ॲड करून घ्यायचं। त्यानंतर फोटो संपलेले आहेत माझे, मी इथं परत एकदा फोटो तेच जे ते रिपीट ॲड करून घेतोय। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथे मी सांगितल्याप्रमाणे जे ते बघू शकता अशा प्रकारे बीटच्या ह्याच्यावर जे ॲड करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर पुढे एक बीट आहे
स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून डिलीटच्या बटनावर क्लिक करायचं, पुढचा पार्ट डिलीट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं जे इथे बारके बारके 2-3 पार्ट आहेत, बाकी सगळे मोठे आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं जे इथे आता आपल्याला काय करायचं बघू शकता, मी सांगतो त्याप्रमाणे इथं येऊन जावा. 8 इथं जिथे लिहिलेलं तिथं येऊन जायचं. इथं बघू शकता असा वाला बीट आर्ट म्हणजे जे आपण सॉन्गमध्ये क्रिएट केला होता, ऑटोमॅटिक मधून जनरेट केला होता, तो इथे ऍड झालेला आहे. त्यानंतर पहिला त्याच्या पुढच्या पार्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता हा जो काही बीट आहे त्या बीट प्रमाणे इथं कट करायचा आहे, म्हणजे मोठे मोठे पार्ट करायचे शेवट तुम्हाला एकदम ओके. त्यानंतर पुढचा पार्ट डिलीट करून घेतलेला. त्यानंतर या बीटच्या बरोबर तिथं बघू शकता तिथं यायचं आहे आणि बरोबर तिथनं इथं फोटोला स्प्लिट करून पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे ओके. त्यानंतर पुढचा पार्ट सेम इथं बघू शकता खूप मोठा पार्ट आहे, तर तुम्ही काय करू शकता इथं अर्ध्यात यायचं आहे आणि इथनं बरोबर स्प्लिट करून इथनं डिलीट करून घ्या. त्यानंतर पुढचा पार्ट सिम्पली मित्रांनो इथं जे ते बीटच्या थोडंसं पुढे जाऊन इथं जे अशा प्रकारे इथनं डिलीट करू शकताय, काय विषय नाही ओके. त्यानंतर थोडंसं पुढे जावा. परत जे ते तुमच्या म्हणजे जसं बीट वाजेल त्याप्रमाणे एकदा सॉन्ग जे ते ऐकून घ्या, त्या ज्यांनी तुम्हाला एकदम क्लिअरिटी येऊन जाईल ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला जे ते इथं सगळे फोटो इथं ॲड करून गेलेले मी दाखवलेले सगळे ओके. तर सिम्पली मित्रांनो इथं आपला आता जे काय म्हणजे व्हिडिओमध्ये जे काय फोटो ॲड करायचे होते ते सगळे आपण फोटो इथं ॲड केलेले आहेत ओके. तर मित्रांनो तुम्ही पण फोटो ॲड करून घेतले असेल, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं फोटोना शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो तुम्हाला हे जे काय ट्रान्झॅक्शनचं बटन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचा स्वाईप लेफ्ट अशा नावाचा जो काय ॲनिमेशन भेटणार ट्रान्झॅक्शन तो तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा त्यानंतर मित्रांनो इथं खाली एक बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो अजून नवीन एक ट्रान्झॅक्शन एकदम कडकमध्ये. तर बघू शकता इथं ते शेक डाऊन अशा प्रकारचा ट्रान्झॅक्शन आहे, हा वाला पण तुम्ही एकदम कडकमध्ये अप्लाय करू शकता. मी तुम्हाला दाखवतो बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे ओके. त्यानंतर मित्रांनो हा वाला जो कुठला पाहिजे तुम्ही तो अप्लाय करायचा आहे आणि सिम्पली मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो अप्लाय टू ऑल या बटनावरती क्लिक करून द्यायचं. त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एकदम कडक म्हणजे इथं जे ट्रान्झॅक्शन आपल्या इथं अप्लाय झालेलं. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं मित्रांनो आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आता इथं इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे तुम्हाला. तर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर सिम्पली मित्रांनो डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आणि लेन्सचं जे काय बटन दिसत त्याच्यामध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो वर स्क्रॉल करायचं. वर स्क्रॉल करून घेतल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला झूम लेन्स अशा प्रकारचा इफेक्ट इथं म्हणजे जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो इथं भेटणार आहे. तर सिम्पली तो वाला अप्लाय करायचा. तुमचा जो काय फोटो आहे तो अशा प्रकारे पुढे येणार आहे आपोआप ओके. तर अशा प्रकारे झूम लेन्सचा आपण इफेक्ट इथं अप्लाय केलं आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती जे काही जिथपर्यंत आपले बारके फोटो आहेत तिथपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचे ओके. तर बारक्या फोटोपुरती ठेवलेली आपण. त्यानंतर सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला परत एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जे येते तुम्हाला इथं बघू शकता नाईट क्लबमध्ये येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो इथं जे बघू शकता व्हाईट फ्लॅश 2 अशा प्रकारचा इफेक्ट दिसत तो वाला अप्लाय करायचा आणि बरोबरच्या बटनावर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसणार आहे. सिम्पली आता ॲडजस्टमध्ये जायचं मित्रांनो आणि ह्याची जी काही स्पीड असणार आहे ती मित्रांनो थोडीशी आपल्याला इथं जे बघू शकता 20-25 पर्यंत तुम्ही एकदम कडक मध्ये दिसणार ओके. त्यानंतर ही जी काही ड्युरेशन असणार ती एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन जायची आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला जो काय आजचा व्हिडिओ होता तो एकदम कडकमध्ये इथं रेडी झालेला आहे. तर सिम्पली मित्रांनो तुम्ही आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरी सेव्ह करून इंस्टाला पोस्ट करू शकताय. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ रीडिंगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.